घर खरेदी करणाऱ्यांसाठी धक्कादायक बातमी समोर आली आहे. ज्यांच्यावर तुमच्या हक्काचं संरक्षण करण्याची जबाबदारी आहे, त्या रेरावरच सर्वोच्च न्यायालयाने कडक शब्दात नाराजी व्यक्त केली आहे. घर खरेदीदारांच्या संरक्षणासाठी स्थापन करण्यात आलेली रिअल इस्टेट रेग्युलेटरी ऑथॉरिटी म्हणजेच रेरा आपल्या उद्देशात अपयशी ठरल्याचं सर्वोच्च न्यायालयाने स्पष्टपणे म्हटलं आहे. स्टेट ऑफ हिमाचल प्रदेश विरुद्ध नरेश शर्मा या प्रकरणाच्या सुनावणी दरम्यान न्यायालयाने रेराच्या कार्यपद्धतीवर तीव्र टीका केली आहे. घर खरेदीदारांचे संरक्षण करण्याऐवजी काही ठिकाणी ही संस्था डिफॉल्ट करणाऱ्या बिल्डर्सनाच मदत करत असल्याचं गंभीर निरीक्षण नोंदवण्यात आले. इतकंच नाही तर जर ही संस्था उपयोगाची नसेल तर ती बंद केली तरी हरकत नाही, असं स्पष्ट शब्दात न्यायालयाने म्हटले. तसेच सर्व राज्यांना रेराची रचना आणि अंमलबजावणी पुन्हा तपासण्याचे निर्देश देखील देण्यात आलेत. भविष्यात रेरामध्ये मोठे बदल होण्याची शक्यता आहे. सदस्यांच्या नियुक्तीत तज्ज्ञांना संधी देणं, अपील अधिकार जिल्हा न्यायाधीशांकडे देणं आणि ग्राहक केंद्रित व्यवस्था मजबूत करणे यावर भर दिला जाणार आहे. घर खरेदी करणाऱ्या लाखो नागरिकांसाठी हा निर्णय अत्यंत महत्त्वाचा ठरू शकतो. आता इथे प्रश्न असा आहे, रेरा खरोखरच घर खरेदीदारांचा आधार बनेल की फक्त नावापुरती संस्था राहील? या प्रकरणावर तुम्हाला काय वाटतं? कमेंट करून नक्की सांगा आणि पाहत राहा न्यूज डॉट्स.